राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कुरकुटवाडी गावातील शिवजयंतीच्या मंडपाचे थकीत पैसे समितीकडे मागितल्याचा वाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात तमाशाचे साहित्य ठेवणे व वाहने उभे करण्यावर गेला. यातून बदनामीकारक शब्द वापरल्याने वाद उफाळला व बेकायदेशीर जमाव गोळा करून मंडपवाल्याच्या कुटुंबातील चौघांना लोखंडी गज, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण झाल्याची घटना सोमवार दिनांक 8 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात कुरकुटवाडी गावातील 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरकुटवाडी गावातील आकाश कुरकुटे हे शेती व मंडप व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गावातील शिवजयंती समितीकडे त्यांच्या मंडप व्यवसायाचे 15,000 रुपये थकीत होते. 3 दिवसापूर्वी समितीचे काही सदस्य रायगड येथे सहलीसाठी जात असल्याचे पाहून आकाश यांनी सहलीला जाण्यासाठी पैसे आहेत, मग माझे थकीत पैसे देण्यासाठी नाहीत का, अशी विचारणा केली. या प्रश्नाचा राग मनात धरून संबंधितांनी त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या दरम्यान मंडपवाले आकाश कुरकुटे यांना सन 2023 मध्ये शाळेच्या परिसरातील एक खोली साहित्य ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली. मात्र सन 2025 मध्ये मुदत संपूनही खोली खाली करण्यात आली नाही. यावरून मंडपाचे व तमाशाचे मंडप साहित्य, जनरेटर व वाहने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात उभे राहत असल्याने त्यास ग्रामस्थांनी विरोध केला. प्रशासनाने 15 जून पर्यंत संबंधित साहित्य न हटवल्यास तीव्र स्वरूपाचे उपोषणाचा इशारा घारगाव पोलिसांना दिलेल्या निवेदनातून ग्रामस्थांनी दिला होता. या दरम्यान सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर जमाव गोळा होत आकाश कुरकुटे यांच्या घरासमोर आले. तू आमची बदनामी का करतोस? आम्ही तुझे पैसे बुडवले आहेत का, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. संबंधित वाद वाढल्यानंतर नवनाथ केरुभाऊ कुरकुटे यांनी हातातील लोखंडी गजाने आकाश यांच्या पाठीवर जोरदार प्रहार केला. हा प्रकार सुरू असताना आकाश यांचे भाऊ संतोष, भाऊजाई जयश्री तसेच पुतणे सिद्धी व उत्कर्षे हे वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यात आले असता जमावाने त्यांना देखील मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. या प्रकरणी आकाश कुरकुटे यांच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलिसांत सार्थक उल्हास कुरकुटे, विनोद राजेंद्र कुरकुटे, ओमकार हरिश्चंद्र कुरकुटे, सोमनाथ भास्कर कुरकुटे, तेजस बबन कुरकुटे, सागर बबन कुरकुटे, वसंत दशरथ कुरकुटे, यश सोमनाथ कुरकुटे, प्रतीक सोमनाथ कुरकुटे, नवनाथ केरुभाऊ कुरकुटे, संगीता नवनाथ कुरकुटे, अमृता उल्हास कुरकुटे, पूनम हरिश्चंद्र कुरकुटे व आशा राजेंद्र कुरकुटे सर्व राहणार कुरकुटवाडी, तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत. हॅलो, मी हरिभाऊ सकाराम कुरकुटे, राहणार कुरकुटवाडी, बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. माझा जवळजवळ 81 वर्षापासून मंडपाचा धंदा आहे आणि आमच्या पोरांनी पैसे मागितल्याबद्दल त्या मंडळींना राग आला आणि रात्री 8-8:30 वाजता आम्ही जेवून झोपायच्या तयारीत होतो तर जवळजवळ 17-18 जण पोर बाया आली आणि पोराला मारायला गेली तर माझ्या सुनाला पोराला सगळ्यांना मारलं त्यांनी.
राव्या तवल्या गावातली 5-25 जण होती. या लोकांना अटक केली नाही तर मी आत्महत्या केली राहणार नाही. आणि साहेबांनी न्यायदैवत आहे गारगाव पोलीस स्टेशन, या न्यायदैवताने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, न्याय दिला पाहिजे. माझे नाव जयश्री संतोष कुरकुटे, राहणार कुरकुटवाडी. माझे दीर, सासू सासरे आणि जाऊबाई यांना त्यांनी खूप मारहाण केली, म्हणून जाऊबाईंनी फोन केला होता आम्हाला शेताला. आम्ही शेतावरून आलो, त्यांना सोडवायचा प्रयत्न करीत होतो, पण त्यांनी आम्हालाही दोघांना मारलं खूप. रामभाऊ कुरकुटे, माझा हात पण पिरगळला, आम्हाला दोघांनाही मारलं. पूर्ण कुटुंब आमचं त्यांच्या दहशतीखाली आहे. त्यांनी हे केलं हे चुकीचं आहे. आम्हाला फक्त पोलिसांकडे न्याय पाहिजे एवढंच मी बोलते. वच्छला हरिभाऊ कुरकुटे. बर, काय झालंय? हे महापौराचा ना मांडवाचा धंदा होता, त्यांच्याकडे पैसे होत, कोणाकडे पैसे होते? त्या गावच्या पोरांकडे आम्ही होतो त्यांच्याकडे. हा, बर, काय झालं मग? मग ते घरात येऊन पोराला मारायला लागली, म्हणून मी त्याच्याकडे गेले पुढं, तर त्या 2 बाया मागून 5-6 जण आलं, पोराला मारायला लागले, म्हणून मी मध्ये गेले, म्हणून माझ्या हातावर रोडा हाणलाय, छातीवर रोडा हाणलाय माझा. आणलंय मला दाखवा हातावर. हा घ्या. इथं मारहाण झालेली आहे काय? हा, रोडच होता त्याच्या हातामध्ये रामडीच्या. बर, आणि छातीवर सुद्धा मारलाय. बरं. माझा बायपास होऊन 3च वार झालं. त्यांनी मला मारले घरात येऊन. अजून कोणाला मारलंय आजी? नवऱ्याला सुद्धा धक्काबुक्की केली, माझ्या सुनाला सुद्धा केली, पोरांना सुद्धा केली. पण आता प्रत्येकाची नाव देऊ का? नाव नका देऊ. कुणाला केली? बारक पोरचं पर तिच्या कडेवरून फेकले त्या पोरांनी. बघा ते पोर बी. मी ज्योती आकाश कुरकुटे, राहणार कुरकुटवाडी. हे माझे पती आहेत. यांना आमच्या गावातील काही माणसांनी मारहाण केली व आम्ही घरामध्ये असताना आमच्या घरामध्ये घुसून मारहाण केली. मी, माझे सासरे, माझा मुलगा, पती, मी, आम्ही 4 होतो. ते पार आमच्या आतमध्ये घरामध्ये घुसून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. मारलं पार अख्खं घरामध्ये काढून. हा माझा 1.5 वर्षाचा मुलगा, मी 1.5 वर्ष मुलाला माझ्या हातातून फेकलं बाहेर भिंतीवर. पण आम्हाला मारलं पार एवढं. मी आमच्या दादांना, माझ्या भावांना, ते शेतामध्ये राहतात, त्यांना फोन केला. ते येईपर्यंत पार आम्हाला पूर मारलेलं होतं त्यांनी. एवढं मारलं पार यांनी. माझ्या सासऱ्यांना मारलं. माझ्या सासू आजारी, त्यांना 15 दिवसाचं ऑपरेशन झाले. त्यांना पार फेकलं, मारलं, त्यांना मारलं. माझ्या सासऱ्यांना, पतीला, आम्हाला सगळ्यांना मारलं पार त्यांनी. त्या मुलांचे पण ते आले होते का, त्यांचे नाव आहेत काय नाव? ओमकार कुरकुटे, अण्णा ओमकार हरिश्चंद्र कुरकुटे, सार्थक उल्हास कुरकुटे, रामा किरभाऊ कुरकुटे, विनोद राजेंद्र कुरकुटे, हे सगळे आले होते. यांनी सगळ्यांनी पण आमच्या घरामध्ये घुसून मारहाण केली. नमस्कार, मी माया संजय ठोंबरे. मी पुण्याला असते, पण मी हरिशेठ कुरकुटे यांची मुलगी आहे, माया हरिभाऊ कुरकुटे. माझ्या भावाला ज्यावेळेस त्यांनी मारलं त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी फोटो पाठवला, नाही व्हिडिओ पाठवला. तर त्या फोटो मध्ये राम यांनी, म्हणजे ते नवनाथ केरभाऊ कुरकुटे, त्यांनी ही ठरवून केलेली गेम आहे. त्याच्यातले जसे जे गुंड असतात ना, जो मेन असतो ते गुंड येतात सगळे, मग ते त्या माणसाला वडतात आणि मग जो मेन हिरो असतो तो येतो, तो गुंडांचा मेन जो आहे तो, आणि मग तो येतो, तो मारतो आणि तो बाजूला होऊन जातो आणि मग बाकीची लोक त्याला मारतात. हा पूर्ण पिक्चर सारखा त्यांनी सीन केलाय. तसाच मला हे म्हणायचं, ज्या वेळेस म्हणजे शासन त्या गरीब माणसाला एखाद्याला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करतो, तसं घारगाव पोलिसांनी तो प्रयत्न करावा. त्या गुंडांना ताबडतोब अटक करावं आणि त्यांना न्याय द्यावा. आणि तो त्यांनी असं दाखवून दिलं की जो माझा भाऊ म्हटला शिवजयंती दारू पिऊन साजरी केली, आमचे पैसे देता आले नाही का, हे त्यांना जमलं. आम्हाला म्हणजे आम्ही परघरी गेलेल्या मुली आहे, आम्हाला माहित नव्हतं का दारू पिणार कोण आहे. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं का आम्ही बेवडे, कारण का ते नामर्द असल्यामुळे त्यांनी बायांना घरात पाठवून माझ्या वडिलांना, माझ्या भावाला, त्यांना घराच्या बाहेर वाढण्याचा प्रयत्न केला
आणि मग ह्या छक्क्यांनी त्या माझ्या भावाला मारलेलं आहे. तर ह्या छक्क्यांना ना पोलिसांनी न्याय द्यावा आणि त्यांना टाळ्या वाजवायला इथून त्या कुरकुटवाडीपर्यंत न्यावं टाळ्या वाजवीत. हे माझं शासनाला हे नम्र विनंती आहे. आणि त्यांना ताबडतोब अटक व्हावी, कारण की 36 तास होऊन गेलेले आहे. आम्हाला आमच्या भावावर झालेला जो अन्याय आहे, त्याचा न्याय लवकरात लवकर मिळावा ही शासनाकडे आमची विनंती आहे. माझे नाव आकाश हरिभाऊ कुरकुटे, राहणार कुरकुटवाडी. मी संबंधित जे शिवजयंती यात्रा कार्यकर्ते होते, तर त्यांच्याकडे मी माझ्या मंडप व्यवसायासाठी जे DJ साऊंड लावले होते त्याचे पैसे मागण्यासाठी गेला असता त्यांनी ते देण्यास नकार दिला. वारंवार त्यांच्याकडे पैसे मागत असताना त्यांनी नंतर देतो असं बोलता बोलता 4 महिने घालवले. त्यानंतर मी त्यांना पैसे मागायला गेलो तर ते बोलले नंतर देतो. पुन्हा बी ते कुठेतरी फिरायला चालले असताना मी त्यांना बोललो का माझे पैसे द्या, तुमच्याकडे फिरायला पैसे आणि माझे पैसे द्यायला नाही. मी त्यांना बोलल्यानंतर त्यांच्या या रागातून त्यांनी नंतर आल्यानंतर त्यांनी मला मारहाण केली. घरात येऊन भरपूर मारहाण केली. त्या संबंधित 1-2 नसून 13-14 जण होते. मारहाण करताना अमानुष मारहाण केलेली आहे. नाही त्या प्रकारे मारलेलं आहे. कुणी पाठीत मारलं, कुणी दगडाने मारलं, कुणी पाईपनी मारलं. तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर चेकअप झाल्यानंतर कळलं का एक कान बंद झालेला आहे, एका कानाचा पडदा फुटलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने गुन्हेगारांची नावं सांगतो मी. रामना केरभाऊ कुरकुटे उर्फ नवनाथ केरभाऊ कुरकुटे, सार्थक उल्हास कुरकुटे, विनोद राजेंद्र कुरकुटे, ओमकार हरिचंद्र कुरकुटे, तेजस बबन कुरकुटे, सागर बबन कुरकुटे, वसंत दशरथ कुरकुटे, यश सोमनाथ कुरकुटे, प्रतीक सोमनाथ कुरकुटे, संगीता नवनाथ कुरकुटे, अमृता उल्हास कुरकुटे, पूनम हरिचंद्र कुरकुटे, आशा राजेंद्र कुरकुटे, उल्हास कारभारी कुरकुटे, हे असे समवित 10 ते 15 जण हे मला अमानुषपणे मारहाण करत होते. घरात येऊन मारहाण केलेली यांनी. तर प्रशासनाला एवढीच माझी विनंती आहे का त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा आणि या गुन्हेगारांना त्वरित अटक करावा ही माझी नम्र विनंती. माझं नाव संतोष हरिभाऊ कुरकुटे, राहणार कुरकुटवाडी. मी आकाशचा मोठा भाऊ. आकाशचा मंडपचा व्यवसाय आणि मंडपच्या व्यवसायाचे शिवजयंतीचे पैसे आमच्या गावातल्या मंडळाच्या मुलांकडे राहिले होते. आता ते आकाशने पैसे मागू गेली 4 महिने झाले. कंटाळला कोणी पैसे दिले नाही. ते रायगडला फिरण्यासाठी चालले होते. म्हणून आकाशनी त्यांना सांगितलं बा तुम्हाला फिरायला पैसे, दारू प्यायला पैसे, माझे पैसे द्यायला नाही का. ह्या गोष्टीचा राग मनात ठेवून त्यांनी तिथून आल्यानंतर आकाशला मारहाण करण्याचं ठरवलं. माझ्याकडे तो विषय आल्यानंतर मी त्यांची गाठ घेतली आणि त्यांना म्हणलं याच्यावरती काय सोल्युशन आहे. तर त्यांनी मला सांगितलं आकाशनी यावं, आमची माफी मागावं मंदिरासमोर. त्यांनी आमची माफी मागितली का आम्ही त्यांचा व्हिडिओ काढू आणि आमच्या कुरकुटवाडीच्या ग्रुपला टाकून देऊ. विषय मिटला. तर मी म्हणलं ठीक आहे, मान्य आहे, काय हरकत नाही. संध्याकाळी आकाशला तिकडे आणायचं ठरलं. पण आकाशला तिकडे आणायच्या अगोदरच ते माझ्या घरी 8 वाजता आले. 8 वाजता आले, मला घरून फोन आला आईचा त्यांचा. मी मळ्यात होतो, राहिला मळ्यात. मळ्यातून मी लगेच वरती आलो. त्यांना सांगितलं ठीक आहे, मी तुमच्याकडे त्याला अर्ध्या तासामध्ये घेऊन येतो. हे सगळे जवळजवळ 50-50-60 मुलं मंदिरावरती जमली होती. त्यांच्या बाया होत्या घरून आणलेल्या त्यांनी, महिला मंडळ काही बाया आल्या होत्या. तर मी आकाशला घेऊन जायच्या अगोदर मी त्यांच्याकडे गेलो. पण त्यांना सांगितलं आकाशला घेऊन येतो, पण आकाशला हात नाही लावायचा. त्याला मी माफी मागायला होतो. तुम्हाला कुठे टाकायचंय, कुरकुटवाडीच्या ग्रुपवर टाका, इंस्टाला टाका, फेसबुकला टाका, कुठेही टाका, माझं काही त्याबद्दल दुमत नाही. मी तो सागर बबन कुरकुटे तो काय म्हणला आकाशला नाक रगडून माफी मागायला हवा. तर मी म्हणलं सागर, लोकांनी बलात्काराचे गुन्हे, मर्डरचे गुन्हे, हे गुन्हे, ह्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा कोणी नाक रगडत नाही. माझ्या भावाला नाक रगडायचा इतका मोठा गुन्हा नाही. तुम्ही म्हणताय म्हणून गाव पातळी मिटवावा या हिशोबाने मी त्याला तुमच्याकडे माफी मागायला आणतोय. मी त्याला ते म्हणले ठीक आहे, नाही जमणार, मग तसं नाही जमणार, नाकच रगडावं लागेल. मी म्हणलं नाही जमणार तर ठीक आहे, ते सोडून काय असेल ते तुमच्या पद्धतीने करून घ्या. मग मी घरी आल्यानंतर याला सांगितलं बाळा तू कोणी आलं तर बोलायचं नाही, काही नाही. रात्रीचे 10:30 वाजले होते सर. मी खाली मळ्यामध्ये गेलो आणि मी जेवायलाच बसलो होतो नेटकाच ताटावरती. जेवायला बसलो, मला आमच्या भाऊजाईचा फोन आला. तिचा रडताना आवाज आला, मारहाणीचा आवाज आल्यामुळं आम्ही दोघं नवरा बायको तिथे 1 मिनिटामध्ये पोहोचलो. तोपर्यंत तिथं 8-10 जणांनी आकाशला मारहाण केली होती. आमच्या वडिलांचं वय 78 वर्ष आहे. आमच्या वडिलांना सुद्धा लोटलं, त्यांनी मारलं, पडले ते खाली. आमच्या आईला मारले. आमच्या आईचं बायपास होऊन
आता 15 दिवस झाले. तिची आत्ताची टेस्ट केलेली आहे. 13 तारखेची टेस्ट ही किती तारखेची 13ची 8 तारखेची टेस्ट. हा आता 8 तारखेची 6 तारखेची टेस्ट आहे. तिचं आता ऑपरेशन झालेलं आहे. आणि माझ्या मंडळीला मारले बघा हाताला. मलाही त्या रामभाऊनी मारले. म्हणजे रामभाऊ मागचा पुढचा न विचार करता ह्या पूर्ण टोळीचा मोरक्याच रामभाऊ कुरकुटे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मारहाण करण्यामध्ये सार्थक उल्हास कुरकुटे, विनोद राजेंद्र कुरकुटे, ओमकार हरिचंद्र कुरकुटे, सोमनाथ भास्कर कुरकुटे, तेजस बबन कुरकुटे, सागर बबन कुरकुटे, वसंत दशरथ कुरकुटे, यश सोमनाथ कुरकुटे, प्रतीक सोमनाथ कुरकुटे, नवनाथ कोरबा कुरकुटे, संगीता नवनाथ कुरकुटे, अमृता उल्हास कुरकुटे, पूनम हरिचंद्र कुरकुटे, आशा राजेंद्र कुरकुटे आणि उल्हास कारभारी कुरकुटे एवढ्या मंडळींचा समावेश आहे. त्यांनी याला एकट्याला धरून मारलं. ही झालेली घटना पूर्णपणे लांछनास्पद आहे. त्यांनी रात्रीचं माझ्या घरी येऊन माझ्या भावाला मारणं, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या पत्नीला यांना मारणे, त्याचे व्हिडिओ आहे माझ्याकडे. मी ते वेळोवेळी ते पुरावे सादर करणार आहेच, त्याच्याबद्दल वाद नाही. डॉक्टरचे सगळे रिपोर्ट आहे. माझ्या भावाला मारले, मारायला आलेले ते पण व्हिडिओ माझ्याकडे सगळे व्हिडिओ. त्या बघा हे माझ्या बंधूचा रिपोर्ट, आकाश कुरकुटे, कान नागासा हॉस्पिटलचा. या बघा हे त्याचे फोटो, दोन्ही कान फुटलेले आहेत. हे माझ्या बायकोचा हात फ्रॅक्चरचा आणि हा त्याचा 3D CT स्कॅन केलेला आहे मेंदूचा. सगळ्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये आहे. आमच्याकडे सगळे रिपोर्ट आहे. मी न्यायदेवती समोर आलेलो आहे. मला एकच म्हणजे न्यायदेवतेने न्याय द्यावा. आणि हे जे गावात गुन्हेगार आहेत, हे गावातले गुन्हेगार आहे, यांना कठोरात कठोर शिक्षा करावी ही माझी विनंती आहे. हा पोलीस स्टेशनला सर्वांना माझी विनंती आहे का यांना लवकरात लवकर, यांनी गावातही सुद्धा असाच त्रास दिलेला आहे. तमाशा असला यांचीच भांडणं, सप्ताह असला यांचीच भांडणं, काही असू. यांनी साधं गावात हरिपाठ करायचं नाही. यांच्या मीटिंग मध्ये भजन बंद केलं, एकादशीचं भजन करायची नाही, स्पीकर लावायचे नाही, गावात कीर्तन आहे वरला आवाज चालून देणार नाही, तमाशामध्ये भांडणं यांची. सगळ्यामध्ये दहशत यांचीच. ही दहशत काय खपून घेतली जाणार नाही. आणि उद्या कोणाला काही झालं तर याची सगळी जबाबदारी ती टोळी आणि त्या टोळीचा मोरख्या रामा कुरकुटे यांच्यावरती राहील. मी प्रशासनाला विनंती करतो, मला लवकरात लवकर आपण न्याय द्यावा ही माझी नम्रतेची विनंती. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.